तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील माझ्या आदरणीय बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर पद्मसिंह पाटील हा 1978 साली पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहिलो आणि तेथील जनतेनं मतदारांनी मला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं, आमदार केलं. आणि एवढंच नाही तर त्यांच्या आशीर्वादामुळे मी राज्यमंत्री झालो, पुन्हा मंत्री झालो. आणि पाटबंधाऱ्यासारखं ऊर्जेसारखं महत्त्वाची खाती मला मिळाली आणि त्याच्या माध्यमातून मी जिल्ह्याच्याच नाही तर राज्याच्या विकासासाठी सतत प्रयत्न करू शकलो आणि यशस्वी राहिलो. मला मतदारसंघातील माझ्या बंधू आणि भगिनींनो फक्त विधानसभेला फक्त एकदाच निवडून दिलं नाही, तर सातत्यानं 7 वेळा मला निवडून दिलं, 7 वेळा मला आमदार केलं. म्हणजे थोडी नाही, तो जो 35 वर्ष मी आमदार म्हणून या विधानसभा मतदारसंघामध्ये काम केलं. आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मी सातत्यानं आमदार झालो आणि एवढंच नाही तर मंत्री होता आलं. आणि त्याच्या माध्यमातून मी या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प आणू शकलो, या जिल्ह्यामध्ये प्रकल्प उभारू शकलो. आणि हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये अतिशय नगण्य असं पाणभट्ट क्षेत्र होतं, परंतु सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये तिथं तसेच जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला. आणि मी काम करत राहिलो आणि जनता माझ्या पाठीशी उभी राहिली. आणि त्यामुळे सातत्यानं या विभागाचा विकास करण्यासाठी माझा जो प्रयत्न होता त्याच्यामध्ये मी यशस्वी राहिलो. आपण सर्व माझ्या चिरंजीवांना राणा जगजितसिंह पाटलांना ओळखतात. राणा जगजितसिंह हा गेल्यावेळी आपल्या या परिसरामधनं विधानसभेत निवडून गेला होता आणि मतदार बंधू आणि भगिनीच्या आशीर्वादामुळे त्याला काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून आपल्या या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. अनेक योजना यशस्वीरित्या या मतदार संघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणून या जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना दिली. चिरंजीव राणा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार विधानसभेच्या निवडणुकीला उभा आहे. त्याचं चिन्ह हे कमळाचं चिन्ह आहे. मला आपल्या सर्वांना विनंती करायची की राणाचा जो उद्देश आहे ते आमदार म्हणून निवडून जायचं एवढंच नाही, तर निवडून आल्यानंतर आपल्या भागाच्या विकासाला आणखीन गती द्यायची आणि आपल्या या मतदारसंघाचा, आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा, या उद्देशापोटी तो या निवडणुकीला उभा आहे. माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, त्याला प्रचंड मताधिक्यानं आमदार म्हणून निवडून द्यावं आणि त्याला आपल्या भागाचा विकास करण्याची, आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी. मी विनंती आपल्याला नम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार.